नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अवंतिका जानकी आणि सौमित्र यांना सांगत असते की सॉरी, मगाशी बोलता बोलता माझ्या तोंडून सारंग भाऊजींचं नाव बाहेर आलं. म्हणजे मी मुद्दामून नाही घेतलं. बोलता बोलता पटकन आईच्या समोर माझ्या तोंडून सारंग भाऊजींचं नाव आलं. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अवी अगं असं काय करतेस? हे बघ, चुकूनसुद्धा तुझ्या तोंडून सारंगचं नाव येता कामा नये. नाहीतर एवढं जे प्लॅनिंग केले ना, ते एका मिनिटामध्ये उद्ध्वस्त होऊन जाईल. त्या ऐश्वर्याला लगेच संशय येईल. त्या ऐश्वर्या साधीसुधी नाही आहे, खूपच जास्त शातीर आहे ती. तेव्हा जरा यापुढे लक्ष ठेव. तेव्हा अवंतिका म्हणत असते, सोमी अरे खरंच सांगते, मुद्दामून नाही घेतलं. आईंजवळ बोलताना फ्लोमध्ये त्यांचं नाव निघालं. मी मुद्दामून नाही केलं वहिनी. तेव्हा इथे आता सौमी म्हणत असतो, पण तरीसुद्धा अवी, यापुढे तू जरा लक्षात ठेव. चुकूनसुद्धा सारंगचं नाव तुझ्या तोंडून येता कामा नये. तेव्हा जानकी म्हणत असते, जाऊ दे ना सौमित्र भाऊजी, तिने काही मुद्दामून नाही घेतलं. चुकून तिच्या तोंडून ते नाव आलं असेल. तेव्हा अवंतिका म्हणते, पण मी सगळी सिच्युएशन व्यवस्थित सांभाळून घेतली, म्हणजे त्या ऐश्वर्याला माझ्यावरती संशय देखील आला नसेल. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, बघा ना आपल्यावरती हे किती मोठं संकट आलं आहे. इथे माझ्या नवऱ्याचं एका दुसऱ्या मुलीबरोबर मला लग्न करावं लागतं आहे. खोटं खोटं का होईना, पण सगळ्या विधी तर होता येतच ना. हे सगळं मी माझ्या आईसाठी करते, पण माझी आई नक्की सापडेल ना? तेव्हा इथे अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, आपण सगळेजण आहोत ना एकत्र. तुम्ही एकट्या नाही आहात. आपण सगळेजण मिळून त्या ऐश्वर्याला धडा शिकवूया. तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, हो शिकवा शिकवा, सगळेजण मिळून मला धडा शिकवा, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. शेवटीला बघा ना, माझ्या पुढे तुम्हाला सगळ्यांना नमतं घ्यावं लागलं ना. सगळे नमलात की नाही माझ्यासमोर. त्याच्यामुळे आता यापुढे सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. माझ्या पुढे नमतं घ्यायचं आहे. आता झालं, हळद तर झाली, आता लग्न. कळलं ना गं जानकी, माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणार. जानकी बघ गं माझ्यामध्ये, तुला काही वेगळं दिसतंय का? काहीतरी वेगळे पण तुला जाणवतच असेल ना. अगं हे बघ, माझ्या गालावरती ऋषिकेशने त्यांच्या हाताने माझ्या गालावरती त्यांची उष्टी हळद लावली आहे. बघितलंस ना? अगं पण माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणार आहे म्हणून मी त्यांची उष्टी हळद लावली. तू तुझ्या गालावरती त्यांच्या नावाची उष्टी हळद का बरं लावली आहेस? हे बघ, आता आणि तुझा त्यांचा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे थांब, ही उष्टी हळद मी पुसून टाकते. आणि ऐश्वर्या जानकीच्या गालावरती जी काही ऋषिकेशच्या नावाची हळद लागलेली असते ती लगेचच पुसून टाकते. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं आहे ते करा, पण तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. माझं आणि ऋषिकेशचं एकदा का लग्न झालं ना, की जानकी तुझी वरात या घराच्या बाहेर होणारच. कारण का शेवटीला मी या घराची मोठी सून होणार आहे. मोठी सून म्हणून मी या घरामध्ये मिरवणार. तुझं काय गं, तू काहीही करू शकणार नाही आहेस. कळलं ना? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, हे तुझं स्वप्न आहे ऐश्वर्या, आणि ते कधीच पूर्ण होणार नाही. आम्ही आहोत ना सगळेजणं जानकी वहिनी बरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी पण बघते ना तुम्ही सगळेजणं मिळून काय करताय ते. तुमच्याने काहीही होणार नाही आहे. चला मी जाते, मला आता सगळी माझी लग्नाची तयारीसुद्धा करायची आहे ना, असं ऐश्वर्या म्हणून तिथून निघून जाते, जानकीच्या गालावरची ऋषिकेशने लावलेली हळद पुसून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता आणि माया दोघीजणी बसलेल्या असतात. माया लताला फळं वगैरे कट करून देत असते आणि लता खात असते. लता म्हणत असते, माया आता अगं बरं वाटलं हो, खूप काळजी घेतलीस माझी. तेव्हा इथे लता म्हणते, पण माया मगाशी ती माणसं आली होती ती कोण गं? तेव्हा माया म्हणते, मला नाही माहिती. एक पोलीस होता आणि दुसरा कुणीतरी होता. सारखे आपले साहेब साहेब बोलत होते. मला वाटते इन्व्हेस्टिगेशनसाठी आले असतील, कुठल्या तरी केस संदर्भात आले होते. तेव्हा लता म्हणते, अगं मग पोलीस होते सोबत तर आवाज द्यायचाच ना, त्यांनी आपली मदत तरी केली असती. तेव्हा माया म्हणते, खरंच सॉरी, मला तसंच करायला हवं होतं, पण त्यावेळेला मला तुमची काळजी वाटत होती. मला असं वाटलं, आपण जर आरडाओरडा केला, मदत मागितली आणि त्या गुंड माणसाने तुम्हाला काही केलं तर? एकतर तुम्ही बेशुद्ध होता, तुमच्या डोक्यातून रक्त येत होतं. त्यावेळेला काय करावं मला कळलं नाही. पण खरं तर थोडी हिंमत दाखवली असती आणि जर त्या पोलिसांना आवाज दिला असता ना, तर कदाचित त्यांनी आपली मदतच केली असती, असं मला वाटतंय. सॉरी काकू, खरंच सॉरी. तेव्हा इथे लता म्हणत असते, ठीक आहे गं, चुकून झालं तुझ्याकडून,
पण हे बघ बाळा, यापुढे असं करू नकोस. इथे जर कोणीतरी माणसं शोधाशोध करत येत असतील तर याचा अर्थ मग आपल्यालासुद्धा शोधत कुणीतरी येतच असेल ना. म्हणून तो आवाज दिला असतात तर कदाचित आपण इथून बाहेर पडलो असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश खूपच जास्त चिडलेला असतो. गालावरती लागलेली हळद रागारागाने पुसून काढत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो हे काय करताय तुम्ही, हळू करा, लागेल तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, लागू दे जानकी, काही फरक पडत नाही. त्या ऐश्वर्याचा असा मला राग आलाय ना, तिच्या हाताची हळदसुद्धा मला नको वाटते. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश त्या ऐश्वर्याने तुमच्याबरोबर फोटो काढला का? ती मगाशी म्हणत होती की तिने तुमच्याबरोबर सेल्फीसुद्धा काढला म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तिने माझ्याबरोबर सेल्फी काढला, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, माझा नाईलाज होता. पण मी काय म्हणतो जानकी, तू तिच्या बोलण्याकडे ना अजिबात लक्ष देऊ नकोस. ती काहीही बोलेल, तिला इग्नोर कर. ती काही बोलली, तिने काही केलं तरीसुद्धा तिच्या बोलण्याचा आपल्या नात्यावरती काहीही परिणाम होणार नाही. आणि हे तुला पण माहिती आहे, आपण हे सगळं का करतोय. हे सगळं आपण तुझ्या आईसाठी करतोय जानकी, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर इथे जानकी म्हणत असते, पण ऋषिकेश अहो मगाशी तो जो माणूस आला होता, आपल्याकडे विचित्र पद्धतीने बघत होता, तो माणूस कोण होता? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी मला तो सयाजी विखे पाटील वाटतोय, तो मला सयाजी वाटतोय. आपण एक काम केलं पाहिजे, तिथे जाऊन आपण शहानिशा केली पाहिजे. ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील हे काही करू शकतात बदला घेण्यासाठी, हे तुला पण माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, सयाजी काका ते तर पोलीस स्टेशनमध्ये आहेत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तो बाहेर येऊ शकतो, तुला माहिती आहे ना, तर आपण जाऊया आणि तिथे शहानिशा करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटीलला भेटायला ऐश्वर्या आलेली असते. तेव्हा इथे दोघेजणं भेटतात वगैरे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅड कशा आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणत असतात, अगं बाळा मी ठीक आहे, पण तू काय एवढी वाढली आहेस, तू काय इतकी बारीक झाली आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा माझं सोडा, मी ठीक आहे एकदम. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणत असतो, काय मग काय चाललं आहे तुझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा तुम्हाला कळलंच असेल ना सारंग गेला ते? तेव्हा इथे तिचे डॅडा म्हणतात, सारंग गेल्याची बातमी तुझ्या आईनेच मला सांगितली, कळलंय ते मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सयाजी म्हणत असतात, मग आता पुढे काय करायचं ठरवलेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा आता तर या रणदिवेंवरती असा काही घाव घातलाय ना मी, की त्यांचे तुकडे तुकडेच करून टाकलेत. असा एवढा मोठा खेळ खेळले मी. तेव्हा इथे सयाजी काका म्हणतात, म्हणजे अगं काय केलंस काय तू? तेव्हा ऐश्वर्या इथे आता लग्नाची पत्रिका आपल्या डॅडाला दाखवते आणि म्हणते, हे बघा डॅडा. तेव्हा इथे ऋषिकेश आणि इथे ऐश्वर्या या दोघांची नावं असतात. तेव्हा सयाजी काका हसायला लागतात आणि म्हणतात, काय म्हणजे तुम्ही दोघेजणं लग्न करताय की काय? ऐश्वर्या त्या ऋषिकेशबरोबर लग्न करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा, मी त्या ऋषिकेशबरोबर लग्न करणार आहे आणि त्या जानकीचा संसार आणि तिचं आयुष्य दोन्हीसुद्धा उद्ध्वस्त करून टाकणार आहे. आणि ती तेच सगळं डिझर्व करते डॅडा. ती माझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागली आहे ना, त्याची तिला शिक्षा मिळायलाच हवी. हे बघा, मी आता पत्रिकासुद्धा छापल्यात आणि आज हळदसुद्धा लागले डॅडा, लवकरच आमचं लग्न होणार आहे. तेव्हा इथे सयाजी काका म्हणतात, अगं पण मला इथे कशी काय भेटायला आलीस, काय बोलायचं होतं का तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा सगळं काही करायला मी समर्थ आहे, पण एक गोष्ट तुमच्याबरोबर डिस्कस करायची होती. डॅडा एक माणूस आहे, तो कोण आहे मला माहिती नाही आहे, पण तो जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात जाऊन माझी मदत करत असतो, मला मदत करत असतो तो. पण तो कोण आहे, कसा दिसतो मला काहीच माहिती नाही आहे. तो एवढा मोठा काळा कोट घालतो, ब्लॅक कलरची हॅट घालतो, तोंडाला सतत ब्लॅक कलरचा मास्क आणि गॉगल घालतो. म्हणजे त्याचा चेहरा कसा आहे ते मुळीच मला दिसलेलं नाही आहे. पण त्याला मी विचारलं की तू कोण आहेस आणि माझी मदत का करतोयस? तर तो मला म्हणाला, तुला काय करायचं आहे, तुला माझी मदत हवी आहे ना, ती तू घे. तेव्हा इकडे आता तो माणूस नक्की कोण आहे डॅडा, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सयाजी म्हणतो, ऐश्वर्या अगं माझ्या माणसांपैकी जर कुणी असता तर मला कळलं असतं ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग महिपत काकांपैकी कुणी असेल का त्यांचा माणूस वगैरे? तेव्हा इथे सयाजी म्हणतो, नाही, महिपतचा माणूस असता तर त्याने मला इथे येऊन सांगितलं असतं, त्याचा माणूससुद्धा तो नसणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते, मग तो माणूस नक्की कोण आहे? मला कळत नाही आहे डॅडा. त्याला माहिती आहे त्याला रणदिवेंची प्रॉपर्टी हवी. त्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे होते, पण त्या जानकीने खूपच हुशारीने ते पेपर माझ्याकडून बळकावले. पण त्या माणसाला आहे ना रणदिवेची संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. माहिती आहे का डॅडा, 50 कोटीला.
50 कोटी रुपये देणार आहे तो मला त्या प्रॉपर्टीचे. म्हणून आता ऋषिकेश बरोबर लग्न करणार आणि ती सगळी प्रॉपर्टी बळकावून विकून टाकणार आणि त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणणार मी, असं इथे आता ऐश्वर्या म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश इन्स्पेक्टर पवार यांना भेटायला आलेला असतो आणि आता त्या मास्कमॅनबद्दल इन्स्पेक्टर पवार यांना सांगतो की मी मगाशीच येणार होतो, पण हळदीचा कार्यक्रम सुरू होता म्हणून मला येता आलं नाही. पण आता मी तुम्हाला सांगतोय तो माणूस कोण होता काय माहिती. जवळजवळ मी त्याला पकडणारच होतो, पण तो माझ्या हातातून निसटून गेला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा मी त्याला विचारलं की 50 कोटी रुपयाला तुम्ही एवढी रणदिवेंची प्रॉपर्टी विकत घेताय, तुमचं आणि रणदिवेंचं काही वैर आहे का? तुम्ही आहात तरी कोण? तेव्हा तो माणूस मला म्हणाला की तू मला विचारू नको, फक्त पैसे भेटतायत ना ते बघ. तरीसुद्धा मी विचारलं. मग त्याने मला सांगितलं की मला रणदिवेंमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मी जानकीचा भूतकाळ आहे आणि मी तिच्याकडून बदला घ्यायला आलो आहे, असं तो म्हणाला. तेव्हा सयाजी म्हणतो, काय जानकीचा भूतकाळ? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की मला असं वाटतंय जर ऐश्वर्या आणि तो माणूस दोघेजण एका टीममध्ये असतील तर नक्कीच ते सयाजी काका असतील का? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, सयाजी विखे पाटील कसे काय असू शकतात, ते तर पोलीस स्टेशनमध्ये आहेत ना. आणि इथे आता ऐश्वर्या मॅडमसुद्धा भेटायला आलेल्या आहेत. तेव्हा जानकी म्हणते, काय ऐश्वर्या सयाजी काकांना भेटायला आली? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो मगाशीच आले. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, बघताय ना ऋषिकेश, म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा ते ऐश्वर्या सयाजी काकांना भेटायला येते. मग कशावरून सयाजी काका ऐश्वर्याला मदत करत नसतील? तेही मदत करतच असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सारंगसुद्धा टेन्शनमध्ये असतो. सारंग म्हणत असतो, हे सगळेजण कुठे राहिले? आज दिवसभरामध्ये मला कुणीच कसं भेटायला आलं नाही? ऋषिकेश दादा, सौमित्र दादा, इथे वहिनी, अवंतिका वहिनी, कुणीतरी इथे येत असतं, पण आज मला भेटायला कुणीही आलेलं नाही आहे. नक्की तिथे काय झालं असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? आता कुणाला विचारू मी? हां, एक काम करतो, आईलाच फोन करून विचारतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सारंग आता टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटत असतं ते ऐश्वर्या खूपच जास्त डेंजरस आहे, तिने काही चुकीचं तर केलेलं नाही आहे ना. म्हणून शहानिशा करण्यासाठी सारंग आता सुमित्राला फोन करतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सयाजी विखे पाटील म्हणत असतो, मग ऐश्वर्या तो माणूस जर इथे जानकीचा भूतकाळ म्हणून आला आहे, मग त्याची आणि जानकीची काय बरं दुश्मनी असणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही ना माहिती डॅडा, पण मला एक गोष्ट सांगू का, कधी कधी तो इतका विचित्रासारखा बोलत असतो ना, डोक्यात जातो माझ्या. एक दिवशी त्यालासुद्धा धडा शिकवणारच आहे मी. तेव्हा सयाजी काका म्हणतात की जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर त्याला देशील ना, त्याचा चेहरा नक्की बघण्याचा प्रयत्न कर आणि बरोबर त्यालासुद्धा धडा शिकव. ऐश्वर्या म्हणते, डॅडा मी तर ते करणारच आहे, त्याचा मूळ चेहरा काय आहे ना ते बघण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की तो कसा दिसतो, काय दिसतो, काही कळतच नाही डॅडा, कारण त्याच्या चेहऱ्यावरती आहे ना मुखवटा आहे, मुखवटा, आणि तो मुखवटा तो कधी काढतच नाही, कधी मास्क असतो चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे त्याचा खरा चेहरा काही दिसत नाही, सतत आपला मुखवटा असतो. तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणते, काय काय म्हणालीस तू? चेहऱ्यावरती मुखवटा असतो आणि तुझ्या चेहऱ्यावरती किती मुखवटे आहेत गं? किती मुखवटे घेऊन वावरत असतेस? आमच्यासमोर साळसूतपणाचा आव आणतेस, एकीकडे तुझ्या डॅडाला भेटायला येतेस नाही का? आता हे कुठलं नाटक आहे? कुठला मुखवटा घालून हे कसलं नाटक करतेस तू ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला काय करायचं आहे? मी इथे माझ्या डॅडाला भेटायला आले, त्याच्यामध्ये तुम्ही का आलात आता? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुमित्राने फोन उचललेला असतो. तेव्हा इथे सारंग म्हणतो, आई अगं मी सारंग बोलतोय. तेव्हा सुमित्रा म्हणते, सारंग अरे तू कशाला फोन केला आहेस आता? जर कोणी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला असता तर? तेव्हा इथे सारंग म्हणतो, आई अगं मला खूप काळजी वाटते. अगं सकाळपासून मला कुणी इथे भेटायला आलेलं नाही आहे. तिकडे सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना सगळं? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, सारंग अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आई काय झालं अगं? तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे आपल्या ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्या हाताला पायाला खूप मार लागला आहे, त्याच्यामुळे त्याच गोंधळामध्ये सगळेजण होते. त्याला हळद लागली होती आणि तो मास्कमॅन की कोण तो पळत होता ना, त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी ऋषिकेशसुद्धा धावत गेला आणि जात असताना एका गाडीची त्याला धडक लागली आणि त्याला मार लागला आहे. तेव्हा इथे सौमित्रा आता त्याच्याबरोबरच आहे आणि आता दादा कुठे आहे? जेव्हा सारंग विचारतो तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की ऋषिकेश सौमित्र कामानिमित्त दोघेजणं बाहेर गेलेत, तेव्हा तू काळजी करू नको, तो आता ठीक आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, आई अगं तो मास्कमॅन आतासुद्धा आला होता का? आई अगं तुला सांगायचंच राहिलं, मागच्या वेळेला जेव्हा मी आपल्या घरी आलो होतो ना,
तेव्हा बाहेरच उभा असताना एक तसाच मास्कमॅन म्हणजे कोट वगैरे हॅट वगैरे घालून आपल्या घराच्या बाहेर एक माणूस उभा होता आणि तो सातत्याने एकटक आपल्या घराकडे बघत होता. मला तर अंदाज आहे आई, तो माणूस आहे ना ऐश्वर्याचाच आहे आणि तो ऐश्वर्यालाच तिथे भेटायला आला असावा, असं इथे सारंग आता सुमित्राला सांगतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो का? अरे पण तू कशाला आला होतास घराबाहेर? हे बघ सारंग, असं काही करू नकोस ज्याच्यामुळे तू गोत्यात येशील. तेव्हा सारंग म्हणतो, नाही गाई, मी नाही येणार गोत्यात, तू नको माझी काळजी करू. त्यानंतर इथे जानकी म्हणत असते, काय गं ऐश्वर्या, सांग ना, काय करतेस तू इथे? इथे सयाजी काकांना भेटायला आलीस म्हणजे नक्कीच त्यांना भेटून काहीतरी नवनवीन षडयंत्र तू रचतच असशील, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, सारंग बरं मी काय म्हणते आता, तू फोन आहे ना आता ठेवून दे, स्वतःची काळजी घे, कळलं का तुला? आणि आता फोन करू नकोस, जर कुणाला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सारंग म्हणतो, आई अगं मला कंटाळा आला आहे आता इथे, तुम्ही सगळेजण तिकडे आहात, तिकडे काय चाललंय काय नाही हे मला कळतच नाही, मग फोन करून आता विचारायला नको का? तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे नको विचारू बाबा, आता सगळेजण ठीक आहेत, मी तुला नंतरला फोन करेन तेव्हा तुला सविस्तरपणे सगळं काही सांगेन, नाहीतर तुला सौमित्र येईल भेटायला, तो तुला सांगेल, पण आता फोन करू नकोस आणि अजून थोडे दिवस कळ काढ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, बरं मी फोन ठेवते, मी नंतर तुझ्याबरोबर बोलते. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर सुमित्रा मागे वळून बघते तर तिथे आजी आलेली असते आणि आजीने सुमित्राचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती विचारते, काय गं, कुणाबरोबर बोलतेस? तेव्हा इथे सुमित्रा काहीच बोलत नाही, ती आता गप्प बसलेली असते. तर इथे ऐश्वर्या म्हणत असते, काय सयाजी काका, काय शिकवताय तुमच्या मुलीला? चांगले संस्कार दिले असतेत वडील म्हणून तर जास्त बरं झालं असतं. तुमची मुलगी काय करते? घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. एक मुलगी असून दुसऱ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करते. तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करू पाहते. हे संस्कार दिलेत का तुम्ही तुमच्या मुलीला? तेव्हा सयाजी म्हणत असतो, ए जानकी, काय बी बोलू नकोस हा माझ्या पोरीकडं, बोट उचलून सुद्धा बोलू नकोस. अगं माझ्या पोरीची जी अवस्था आहे ना ती तुझ्यामुळे आहे आज, कळतंय ना, तुझ्यामुळे तिची अवस्था आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा जाऊ दे ना, हे संपूर्ण रणदिवे आहेत ना, त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या सोयीने विसरून जातात आणि ऐश्वर्याच्या सगळ्या चुका लक्षात ठेवतात, नाही का जानकी? तेव्हा जानकी म्हणते, हो माझ्याकडून चूक झाली की तुझं स्थळ मागायला मी आले, पण नंतर तू काय केलंस गं? सौमित्र भाऊजींबरोबर तुझं लग्न झालं नाही म्हणून त्यांना किडनॅप करून ठेवलंस, त्यांना किडनॅप केलंस आणि सारंग भाऊजींबरोबर लग्न करण्याचं प्रपोजल तूच घेऊन आली होतीस ना, की मी सांगितलं होतं तुला त्यांच्याबरोबर लग्न करायला. बरं आता त्यांच्याबरोबर लग्न केलंस आणि ते आता नाही आहेत तर तुला ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब बघताय ना, ही जानकी माझ्यावरती जे आरोप करते त्याचा एकतरी पुरावा आहे का हो हिच्याकडे? आणि आता हे सगळं बोलून काय उपयोग? हे बघा, हिचा सगळा राग आहे ना माझ्यावरती आहे, पण तुम्ही तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. आणि ती जे बोलते ना, बिनबुडाचे आरोप करते, त्याचा पुरावा नाही आहे तिच्याकडे. तेव्हा जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब ही खोटं बोलते, एक नंबरची लबाड बाई आहे ही, हिने माहिती आहे ना काय काय केले. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा जानकी मॅडम, आता तुम्ही यांच्यावरती काही आरोप करू नका, कारण तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत आणि सध्या आपली केस वेगळी चालू आहे, तेव्हा आपण या विषयावरती बोलायला नको. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब जात असताना इथे आता जानकी बोलायला जाणार, तेवढ्यातच ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि म्हणतो, जाऊ दे जानकी, आता वाद घालायला नको. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश समजावा ह्या जानकीला जरा, आरडाओरडा केला म्हणजे सगळं सत्य बोलते असा त्याचा अर्थ होत नाही. आणि तुम्ही त्या जानकीचा हात का पकडलात? सांगा ना, का हात पकडलात तिचा? आता ती तुमची बायको नाही आहे, मी तुमची होणारी बायको आहे आणि माझ्यासमोर तुम्ही त्या जानकीचा हात पकडलेला मला अजिबात आवडणार नाही आहे, कळलं तुम्हाला? लांब राहायचा तिच्यापासून, मला हे चालणार नाही आहे. प्रेक्षकांनो, इथे आता फक्त ऋषिकेशने जानकीला थांबवण्यासाठी हात पकडलेला असतो, पण इथे ऋषिकेशने सहज पकडलेला हातसुद्धा ऐश्वर्या पकडू देत नाही. तिला इतका राग येतो की लगेचच ती हात सोडायला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मेहंदीचा कार्यक्रम असतो. मेहंदीच्या कार्यक्रमाला ऋषिकेश आणि ऐश्वर्या दोघांनाही बसवलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की मला तर मेहंदी फक्त एकच व्यक्ती पाडणार आणि ती म्हणजे जानकी. जानकी, तू माझ्या हातावरती मेहंदी काढायची आणि त्या मेहंदीमध्ये आहे ना, नाव कुणाचं लिहायचं? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं, ऋषिकेशचं नाव लिहायचं माझ्या हातावरती, कळलं का? तेव्हा इथे जानकीचा आता नाईलाज होतो,
कारण ऋषिकेशचं नाव हे ऐश्वर्याच्या हातावरती ते सुद्धा जानकी काढणार, पण ते आपल्या आईसाठी ते करत असते. तेव्हा तिथे नाना येतात आणि म्हणत असतात, थांबवा हे सगळं, आत्ताच्या आता थांबवा. असं इथे प्रेक्षकांनो नाना म्हणतात. तेव्हा सगळेजण नानांकडे बघतच राहतात.